नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सत्यजित राय यांची कथा. या कथेचा भावानुवाद केला आहे मृणालिनी केळकर यांनी आणि कथेचं नाव आहे खगम. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात खगम. पेट्रोमॅक्सच्या उजेडात आम्ही डिनर घेत होतो. मी अंडाकरीतलं अंड घेऊन घास घेणार तोच चौकीदार लक्ष्मणनं आत येत विचारलं, आप लोग इमली बाबा का दर्शन नहीं करेंगे? बोलायची गरज होती म्हणून म्हटलं, कोण इमली बाबा? मी तर नव्यानंच ऐकतोय, त्यामुळे भेटायला जाण्याचा प्रश्नच नाही. लक्ष्मण म्हणाला, जंगल विभागातर्फे आपल्याला जी जीप दिली आहे त्या जीपच्या ड्रायव्हरला सांगा, तो घेऊन जाईल बाबांच्या डेऱ्यावर. जंगलाच्या आतच आहे त्यांची कुटिया झोपडी. आजूबाजूचा परिसर अतिशय रमणीय आहे. साधू म्हणून गणती केली तर फार वरचं स्थान आहे. भारतातले जेवढे लोक इथे येतात ते त्यांना भेटायला येतात. असं बरंच काही लक्ष्मण सांगत होता. याशिवाय त्यांनी जी विलक्षण गोष्ट सांगितली ती ऐकल्यावर तर उत्सुकता, कुतूहल जास्तच वाढलं. ती गोष्ट म्हणजे बाबाच्या झोपडीपाशी एक बीळ आहे. रोज संध्याकाळी त्या बिळातून बाबांनी पोसलेला नागराज बाहेर येतो आणि शेळीचं दूध पितो. सगळं ऐकल्यावर धुर्जटी बाबूंनी वक्तव्य केलं, अरे आपण कुठल्या युगात वावरतोय आणि अजूनही या अंधविश्वासाच्या गोष्टी करतोय. विशेष म्हणजे पाखंडी साधू संन्याशांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. हे संकटदर्शक चिन्ह. पश्चिमेला लोक विज्ञानाची कास धरतात आणि आम्ही तितकेच कुसंस्काराच्या अंधारात बुडत चाललोय. एकदम होपलेस. विचारानंच डोक्यात तिडीक उठते. बोलणं संपून धुर्जटी बाबूंनी हातातला काटा चमचा टेबलवर ठेवला आणि जवळच असलेल्या माशा मारायचा आविर्भाव करत उगाचच हात टेबलावर आपटला आणि एक मच्छर मारला. धुर्जटी बापूंचं वय असावं साधारण 45 ते 50च्या आसपास. ठेंगणी चण, गोरागोमटा पातळ चेहरा, घारे डोळे. माझ्याशी ओळख झाली ती भरतपूरला आल्यानंतर. मी आग्र्याहून जयपूरला मधल्या दादाकडे 2 आठवड्याची सुट्टी घालवायला इथे आल्यावर कुठल्याही डाक बंगल्यात रेस्ट हाऊसमध्ये जागा मिळाली नाही. शेवटी पुष्कळ जंगलातली झाडं झुडपं जाळून बनवलेल्या फॉरेस्टच्या रेस्ट हाऊसमध्ये जागा मिळाली. यात तशी काही अडचण नव्हती. उलट जंगलानं वेढलेल्या रेस्ट हाऊसमध्ये राहायला मिळणं हे रोमांचकारक आणि आरामदायक. धुर्जटी बाबू माझ्या 1 दिवस आधीच आलेले होते. कशासाठी आले याबाबत मोकळेपणानं अजून बोलले नव्हते. जरी फिरणं हाच एक उद्देश असावा, दुसरं काही कारण असेल असं वाटत नव्हतं. आम्ही दोघंही एका जीपमधनं फिरायला जायचो. कालच इथून 22 मैल दूर पुबे दीग नामक जागेवर असलेला किल्ला आणि राजवाडा बघायला जाऊन आलो. आज सकाळी भरतपूरचा किल्लाही बघून झाला. संध्याकाळी गेलो भरतपूरचा पक्ष्यांचा अधिवास बघायला. केवलादेवचं तळं, विलक्षण अद्भुत जागा. जवळपास 7 मैल लांबीचं तळं. त्यात मध्ये मध्ये छोटी छोटी टेकाडं एखाद्या छोट्या बेटासारखी आणि त्यावर बसलेले असंख्य विविध प्रकारचे पक्षी. जगभरातले ते पक्षी बघून डोळ्याचं पारणं फेटलं जणू काही. मी अवाक होऊन ते बघत होतो आणि धुर्जटी बाबूंच्या चेहऱ्याभोवती फिरणारी चिलटं दूर करण्यासाठी ते हात हलवत होते. तसे निरुपद्रवी. नाकातोंडावर बसतात तरी दुर्लक्ष करता येतं, पण धुर्जटी बाबूंनी त्यांना दूर करण्याचा चंगच बांधला. फार त्रासले होते ते, तरी पण धीर सोडून कसं चालेल. रात्री 8:30पर्यंत जेवण आटोपून व्हरांडात वेत्याच्या खुर्चीत बसल्या बसल्या जंगलाची शोभा बघत होतो. मस्त चांदणं पडलं होतं. ते मग्न असतानाच धुर्जटी बाबूंना मी अचानक विचारलं, तो साधू बाबाबद्दल बोलत होता, जाणार का बघायला? धुर्जटी बाबांनी हातातली सिगरेट एका निलगिरीच्या झाडाच्या दिशेच्या बोटानं उडवली आणि म्हणाले, काळा नाग कुणाला पोसता येत नाही, त्याला आवडतच नाही. नाग, साप याविषयी मला बरीच माहिती आहे.
लहानपणी मी जलपाईगुडीला राहायचो. या हातानं पुष्कळ साप मारलेत. तरी पण हा काळा नाग फार क्रूर असतो, राक्षसी असतो. पाळणं फार लांबची गोष्ट आहे, अशक्यच आहे. सांगायचं तात्पर्य हे की साधूबाबाच्या गोष्टीत कितपत तथ्य आहे याबाबत मला शंकाच आहे. उद्या संध्याकाळी काही प्रोग्रॅम ठरला नाही. सकाळी बायनाचा किल्ला बघून झाला की आपण फ्रीच आहोत. मी म्हणालो, तुमचं साधू संन्याशांवर फार प्रेम दिसतंय. धुर्जटी बाबूंनी उपरोधिकपणे प्रश्न केला हे मी समजलो, पण मी उत्तर मात्र सरळपणे दिलं. यात कसलं आले प्रेम? आजवर साधू संन्याशांची कधी गाठभेट झालीच नाही, संधीच मिळाली नाही. हां, पण कुतूहल आहे हे मान्य करतो. एकेकाळी मलाही होतं, पण एका अनुभवानंतर मात्र. धुर्जटी बाबूंनी जो अनुभव घेतला तो त्यांच्या तब्येतीमुळे. त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे गेली 10 वर्ष. त्यांच्या मोठ्या काकांच्या शब्दात येऊन त्यांनी एका साधूकडनं औषध घेऊन ते 7 दिवस पोटदुखीनं त्रस्त झाले होते आणि त्यामुळे रक्तदाब कमी होण्याऐवजी अधिक वाढला होता. या अनुभवानंतर त्यांची पक्की खात्री झाली होती की भारतातले 90% साधू हे भोंदू असतात. धुर्जटी बाबूंची बाबा नामक माणसांविषयीची चीड मला खूप मजेशीर वाटत होती. मी मुद्दाम त्यांना खिजवण्यासाठी म्हटलं, काळ्या नागाला पोसता येत नाही असं म्हणतात, पालनपोषण करता येत नाही असं म्हणतात, मग हिमालयात तर अनेक साधू वाघाच्या गुहेत त्यांच्या संगतीनं राहतात. हे फक्त ऐकलंय ना, का बघितलंय स्वतःच्या डोळ्यांनी? नाही, बघितलेलं नाही आहे, मी कबूल करून टाकलं. नाही ना बघितलं? अहो, आमचा देश म्हणजे दंतकथांचा देश. बरंच माहिती असतं ते ऐकीव. प्रत्यक्ष बघायचं म्हटलं तर काही नजरेला पडत नाही. आमचा इतिहास, पुराण, रामायण, महाभारत अशा चमत्कारिक कथांचं गोदाम आहे. रावणाला 10 तोंड, हनुमानाची शेपटी इतकी लांब की त्यांनी संपूर्ण लंका जाळली, भीमाचा खादाडपणा, घटोत्कच, हिडिंबा, पुष्पक्रत, कुंभकर्ण, किती सांगायचंय. मला तर हे सगळं ना नॉनसेन्स वाटतं. आणि हे साधू संन्यासांची गुंडगिरी, पाखंडीपणा हे सगळं पुराणापासून तर सुरू झालं ना. आणि मजेची बाब ही आहे की आमच्या देशात सुशिक्षित अशिक्षित लोक हे सगळं पचवून बसलेत. बायानाचा किल्ला बघून आल्यावर लंच आणि आराम दोन्ही आटोपून इमली बाबाच्या डेऱ्याकडे पोहोचायला 4 वाजून गेले. धुर्जटी बाबूंनी मोडता घातला नाही. कदाचित त्यांनाही इमली बाबाविषयी उत्सुकता वाटत असावी. जंगलातल्या एका विस्तीर्ण स्वच्छ जागेवर एक चिंचेचं भलं मोठं झाड होतं. त्या झाडाखाली बाबाची झोपडी. त्यामुळेच आसपासच्या लोकांनी नाव दिलं इमली बाबा. बाबाचं खरं नाव काय हे कोणालाच माहीत नव्हतं. शिंदीच्या झावळ्यांनी शाकारलेल्या झोपडीत बाबा एका शिष्यासह बसले होते. बसायला घेतलं होतं अस्वलाचं कातडं, कानात लोखंडी बाळ्या, गळात 4-5 माळा. शिष्य लहान वयाचा. बाबाचं वय नेमकं किती कळणं कठीण. सूर्य अस्ताला जायला तासभर तरी अवकाश होता, परंतु चिंचेच्या घनदाट सावलीमुळे तिथे बऱ्यापैकी अंधार होता. झोपडीच्या समोर धुनी जळत होती. बाबांच्या हातात गांज्याची चिलीम. धुनीच्या प्रकाशात दिसलं एका बाजूला दोरी बांधलेली आहे, त्यावर एक पंचा छाटी वाळत घातलेली आहे. आणखी काही दिसलं ते म्हणजे जवळपास 10 सापांच्या काती लटकत होत्या. आम्हाला बघताच बाबांनी चिलीम किंचित बाजूला केली आणि ते हसले. धुर्जटी बाबूंनी फुसफुसत्या आवाजात कानाशी लागत म्हटलं, उगाच वेळ वाया न घालवता थेट विषयावर बोला. त्याच्या पाळलेल्या नागाची दूध प्यायची वेळ विचारा. आप लोगन को बालकिशन से मिलना है? आमच्या मनातलं ओळखून बाबांनी प्रश्न केला. मला आश्चर्य वाटलं. नागाचं नाव बालकिशन हे थोड्या वेळापूर्वी ड्रायव्हर दीनदयालकडनं कळलं होतं. त्यामुळे आम्हाला सांगायलाच लागलं की आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या नागाच्या गोष्टी ऐकायला आलेलो आहोत. पाळलेला नाग त्या ठराविक वेळेला दूध पितो हे बघण्याचं भाग्य आम्हाला लाभेल का? इमली बाबांनी नकारात्मक मान हलवत म्हटलं, बालकिशन रोजच सूर्यास्तानंतर बिळातून बाहेर येऊन झोपडीत येऊन दूध पितो, पण तेही बाबांनी बोलवल्यावरच. 2 दिवसापर्यंत येत होता, पण कालपासनं तो जरासा आजारी पडलाय.
आज पौर्णिमा, पण आजही तो येणार नाही, आला तर उद्यापासनं. नाग सापही आजारी पडतात हे माझ्यासाठी नवीन होतं. तरीही पाळलेला असल्यानं हे होऊ शकतं. जशी पाळलेली कुत्री मांजरे आजारी पडतात त्यांच्यासाठी डॉक्टर, दवाखानेसुद्धा असतात. बाबांच्या शिष्यानं आणखीन एक गोष्ट सांगितली. आधीच बालकिशनची तब्येत खराब, त्यात त्याच्या बिळात चावरे मुंगळे घुसले आणि बालकिशनच्या अंगावर चढले. ते मुंगळे म्हणे बाबांचे शापग्रस्त होते. बोलणं ऐकून धुर्जटी बाबूंनी तिरप्या नजरेनं माझ्याकडे बघितलं. मी मात्र इमली बाबाकडे नजर लावून धरली होती. तसं पाहिलं ना तर इमली बाबाच्या चेहऱ्यात विशेष असं काही नव्हतं. अंगात भगव्या रंगाची ढगळ कफनी, डोक्यावर जटा होत्या, त्याही फारशा दाट नव्हत्या. दोन्ही कानात लोखंडी बाळ्या घातलेल्या, गळ्यात छोट्या मोठ्या 4-5 माळा, डाव्या दंदावर ताईत बांधलेला होता. इतर साधू बाबा आणि ह्या बाबा यांच्यात फारसा फरक नव्हता. तरीही संध्याकाळच्या मावळत्या प्रकाशात धुनीच्या मागे बसलेल्या लोकांकडे काकून जाणं बघणं कठीण झालं होतं. आम्हाला उभा असलेलं बघून शिष्यानं 2 चटाया अंथरल्या, बाबांपासनं 10-1 हात दूर. तरी पण मनात आलं, बाबांनी पाळलेला नाग पाहायला मिळणार नसेल तर बसून उपयोग काय. उलट फार उशीर झाला तर परत जायला रात्र होईल. गाडी असली तरी जंगलातला रस्ता, आसपास जीवजंतू, श्वापद यांची काही कमी नाही. हरणांचे कळप तर रोजच बघत होतो. शेवटी विचार केला आणि थांबलोच नाही. बाबांना नमस्कार केला. त्यांनी तोंडातली चिलीम दूर न करताच डोळे मिटून मान झुकून प्रतिनमस्कार केला. आम्ही दोघंही थोड्या अंतरावर थांबलेल्या जीपकडे परतीसाठी निघालो. चारीकडे घरट्यासाठी परतणाऱ्या पाखरांची किलबिल ऐकू येत होती आणि अचानक सगळं निस्तब्ध झालं. झोपडीतून बाहेर पडून काही पावलं चालल्यावर अचानक धुर्जटी बाबूंनी थांबत म्हणलं, नाग नाही दिसलं, निदान त्याचं बेळ बघायला काय हरकत होती. मग त्यासाठी इमली बाबा कशाला पाहिजे? आपला ड्रायव्हर दीनदयाल म्हणाला होता ना, त्यांनी बीळ बघितलंय म्हणून. बरोबर. गाडीपाशी जाऊन दीनदयालला घेऊन आम्ही परत फिरलो आणि झोपडीकडे न जाता एका बदामाच्या झाडाजवळून जाणाऱ्या बारक्या पायवाटेनं गेलो. थोडं दूर जाताच एक तोडलेलं झाड दिसलं. आजूबाजूला लहान मोठे दगड पडलेले बघून वाटलं कदाचित पूर्वी इथे सभागृहासारखं काहीतरी असावं. दीनदयाल म्हणाला, या झुडपाच्या मागेच बीळ आहे. वरवर पाहिलं तर तसं काही कळत नव्हतं. टॉर्चचा प्रकाश टाकताच बीळ दिसलं, पण साप तो तर आजारी आहे. अशा अवस्थेत आमची उत्सुकता शमवायला तो नाग बिळाच्या बाहेर येईल? खरं सांगायचं ना तर साधूबाबाच्या हातून नागाचं दूध पिणं बघण्याची उत्सुकता मला होती, पण बिळासमोर उभं राहून नुसतं त्याला बघण्याची इच्छा फारशी नव्हती. पण धुर्जटी बाबूंची उत्सुकता माझ्यापेक्षा खूप जास्त होती. टॉर्चच्या उजेडात काही जमत नाही म्हटल्यावर धुर्जटी बाबूंनी खाली वाकून जमिनीवरची ढेकळं उचलून झुडपावर फेकायला सुरुवात केली. त्यांचं हे अतिरेकी वर्तन बघून मला थोडा राग आला. मी म्हणालो, काय राव, तुमचं मत बदललेलं दिसतंय. आधी तर विश्वासही नव्हता नाग साप असल्याचा, आत्ताही नाहीच आहे. तर हातात मोठा दगड घेऊन ते म्हणाले, या दगडाच्या माऱ्यामुळे काम झालं नाही तर समजेन त्या बाबाजीबाबत नुसतीच भाकड कथा आहे. लोकांचा अंधविश्वास जेवढ्या लवकर दूर होईल ते चांगलंच आहे ना. आत्ता मारलेल्या दगडानं काम बजावलं होतं. काट्याकुट्यासह झुडपाची पानं छिन्नविच्छिन्न झाली आहेत. धुर्जटी बाबूंनी टॉर्चच्या प्रकाशाचा झोत बिळावर टाकला. काही क्षण शांतता पसरली. फक्त रातकिड्यांचा आवाज. बरोबरीनं आणखीन एक आवाज ऐकू आला. एक बेसूर हलक्या आवाजातल्या शिट्टीसारखा स्वर. नंतर पाचोळ्यातली खुसफुस. नंतर टॉर्चच्या उजेडात दिसलं एक काळं गुळगुळीत असं काहीतरी. ते हलत होतं, ते जिवंत होतं आणि हळूहळू ते बिळातनं बाहेर येत होतं. आता पुन्हा झुडपाची पानं हलली. दुसऱ्या क्षणी बाहेर दिसलं नागराजाचं डोकं. टॉर्चच्या उजेडात त्याचे जळजळीत डोळे दिसले. त्याची 2 भागात असलेली जीभ जी वारंवार बाहेर काढत लपलप करत आत बाहेर करत होता तो. इकडे दीनदयाल रेस्ट हाऊसला जाण्यासाठी घाई करत होता. आम्ही ऐकत नाही म्हटल्यावर आजीजीने म्हणाला, अरे छोड़ दीजिए ना बाबूजी, अब तो देख लिया, अब चलो वापस चलते. टॉर्चच्या उजेडात दिसलं
बालकिशन डोकं वर करून आमच्याकडे बघत होता. अधूनमधून जीभ बाहेर काढत होता. मी आजवर अनेक नाग साप बघितले, पण इतक्या जवळून काळा नाग बघितला नव्हता. शिवाय हल्ला न करता चुपचाप एकटक बघत होता हेही मी पहिल्यांदा बघत होतो. अचानक टॉर्चचा प्रकाश थरथरत सापावरनं हल्ला. त्यानंतर जे काही घडलं त्यासाठी मी अजिबात तयार नव्हतो. धुर्जटी बाबूंनी अचानक एक दगड हातात घेतला आणि निमिषार्धात बालकिशनच्या डोक्यावर नेम धरून भिरकावला. पाठोपाठ आणखीन एक दोन. मी दिग्मूढ झालो. सैरभैर होत मी ओरडलो, हे काय केलं तुम्ही धुर्जटी बाबू? ते धापा टाकत माझ्याजवळ येत दबक्या सुरात म्हणाले, 1 केवटे कमी झाला. केवटे म्हणजे कोबरा. दीनदयाल आ वासून डोळे विस्फारून झुडपाकडे बघत होता. मी धुर्जटी बाबूंच्या हातातला टॉर्च घेऊन बेडावर प्रकाशाचा झोत टाकला. बालकिशनच्या शरीराचा काही भाग दिसत होता. झुडपावरच्या पानावर त्याच्या डोक्यावर रक्ताचे काही थेंब दिसत होते. एवढ्या अवधीत कधी इमली बाबा तिथे येऊन आमच्या मागे उभे राहिले कळलंच नाही. आधी धुर्जटी बाबूंनी मागे वळून बघितलं, लगेच मीही बघितलं. बाबा हातात काठी घेऊन एका ठुसक्या शिंदीच्या झाडापाशी उभे होते. धुर्जटी बाबूंकडे एकटक बघत होते. बाबा एवढे उंच असतील असं वाटलं नव्हतं मला. ते बसलेले होते ना त्यावेळी, म्हणून. पण त्यांची जी नजर होती तिचं वर्णन करणं माझ्या आवाक्याच्या बाहेर. एवढंच सांगू शकतो की त्या नजरेत काय नव्हतं. आश्चर्य, क्रोध, द्वेष अशी नजर यापूर्वी मी कधीही पाहिली नव्हती. बाबांचा उजवा हात समोरच्या दिशेला उचलला गेला. तर्जनीनं निर्देश केल्यामुळे अधिक स्पष्ट झालं. मी एवढी लांब नखं पहिल्यांदा बघत होतो. बाबांच्या बोटांची नखं जवळपास 2 इंच लांबीची होती. या इमली बाबाला बघून कोणाची तरी आठवण झाली. आठवलं लहानपणी बीडन स्ट्रीटवर माझ्या मामाच्या घरातल्या चित्राची. भिंतीवर टांगलेले ते चित्र राजा रविवर्मांनी काढलेलं. दुर्वास ऋषी शकुंतलेला शाप देत आहेत. बरोबर, अगदी तीच दुर्वासांची नजर, तसाच हात उंचावलेला. परंतु शापाविषयी इमली बाबा काही बोलले नव्हते. घोगऱ्या आवाजात हिंदीत ते जे बोलले त्याचा अर्थ असा की एक बालकिशन गेला म्हणून काय झालं, आणखी येईल. बालकिशनला मरण नाही, बालकिशन अमर आहे. धुर्जटी बाबूंनी धुळीनं भरलेले हात रुमालानं पुसत म्हटलं, चला. बाबाच्या शिष्यानं बालकिशनचं कलेवर बिळातनं बाहेर काढलं. त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी असेल बहुतेक. सापाचं कलेवर बघून माझ्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले होते. काळा नाग एवढा लांबलचक असतो याची कल्पनाच नाही. इमली बाबा हळूहळू पावलं टाकत झोपडीकडे गेले. आम्ही तिघं जीपमध्ये चढलो. रेस्ट हाऊसला परत येताना धुर्जटी बाबूंनी मौन धारण केलेलं बघून मला बोलल्याशिवाय राहवलं नाही. बाबांचा पोसलेला साप, तुम्हाला काही केलंही नाही तरी तुम्ही त्याला मारायला का गेलात? बहुतेक आता धुर्जटी बाबू साधू संन्याशांच्या कथा सांगून स्वतःच्या कर्माचं समर्थन करतील असं वाटलं. पण तसं काहीही न बोलता त्याने उलट मलाच प्रश्न केला, अगदी अवास्तव. खगम म्हणजे काय माहिती का? खगम. खगम नाव तसं ओळखीचं वाटतंय, अंधुकसं आठवत आहे, पण कुठे वाचलं किंवा ऐकलं हे लक्षात येत नाही आहे. धुर्जटी बाबूंनी 1-2दा स्वतःशीच खगम खगम असा उच्चार केला. त्यानंतर ते एकदम गप्प बसले. रेस्ट हाऊसला पोचलो तेव्हा 6:30 वाजले होते. मला अधूनमधून इमली बाबाचा चेहरा आठवत होता. दुर्वास ऋषीप्रमाणे अंगार ओकणारे डोळे, धुर्जटी बाबूंच्या दिशेनं उंचावलेला हात. धुर्जटी बाबूंची मती भ्रष्ट झाली होती का काय? प्रसंग घडून गेला होता, शेवटही बघितला होता. आता त्याविषयी अधिक विचार करण्याची गरज नाही. आणि इमली बाबा स्वतःच म्हणाले, बालकिशन अमर आहे, त्याला मरण नाही. भरतपूरच्या जंगलात पुष्कळ नाग असतील. बाबांचा शिष्य चामुंडा उद्याच एखादा नाग धरून आणेल आणि बाबांना भेट देईल.
रात्रीच्या जेवणासाठी लक्ष्मणनं अंडा करी बनवली होती. बरोबर खायला तुपातले पराठे आणि उडदाचे वरण. दिवसभर फिरल्यावर दमल्यामुळे आता कडकडून भूक लागली होती. कोलकात्यात घरी जेवतो त्यापेक्षा इथे जरा जास्तच जेवण जातं. एरवी भरपूर जेवणारे धुर्जटी बाबू आज गप्प बसले होते. फारसं काही खात नव्हते. तब्येत बरी नाही आहे का विचारलं, पण बोलले काही नाहीत. मी म्हणालो, धुर्जटी बाबू, तुम्ही बालकिशनच्या मृत्यूचा तर विचार नाही ना करत? माझ्या या प्रश्नावर त्यांनी तोंड उघडलंय खरं, तरीही माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यांनी दिलं नव्हतं. पेट्रोमॅक्सच्या प्रकाशाकडे एकटक बघत हळू नरमाईनं ते म्हणाले, साप फिस फिस करत होता. फिस फिस. फिसफिस का फोसफोस? मी हसत विचारलं. उजेडाकडची नजर न हटवता मान हलवून ते म्हणाले, नाही नाही नाही, सापाची भाषा शिश फिस फिस. बोलणं संपवून त्यांनी स्वतःच्या जिभेनं तसा आवाज काढला. पुढे म्हणाले, सापाची भाषा, सापाची शिश फिस 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 फिस. बालकिशनचं जहाल विष फिस फिस. हे बकरीचं दूध आहे. वाटीकडे बघत ते म्हणाले. आणि शेवटचं बोलणं समोरच्या डिशमध्ये ठेवलेल्या पुडिंगकडे बघून होतं. लक्ष्मणला फक्त दूध कळलं. तो लगेच म्हणाला, हाँ बाबू, दूध और अंडा मिलाया है, पुडिंग बनाया है. हे त्यांनी सांगितलं जे सगळ्यांना माहिती असतं. धुर्जटी बाबूंचा स्वभाव तसा मनमानी लहरी होता, पण आज जरा जास्तच चेकाळलेले वाटले. बहुतेक त्यांना स्वतःला हे जाणवलेलं असावं. स्वतःवर थोडा ताबा मिळवत ते म्हणाले, दिवसभर प्रखर उन्हात फिरलो ना, म्हणून डोकं नाही ताळ्यावर. उद्यापासून मनावर ताबा ठेवायला पाहिजे. आज गारठा जरा जास्तच होता. जेवणानंतर रोजच्यासारखं खुर्च्या टाकून बाहेर न बसता मी खोलीत जाऊन सुटकेस आवरायला लागलो. उद्याच भरतपूर सोडायचं होतं. मध्यरात्री माधवपूरला चेंज करून पहाटे 5ला जयपूरला पोचायचं होतं. निदान माझा तरी असाच प्लॅन होता, पण आता तो प्लॅन धोळीला मिळाला. टेलिग्राम करून सांगितलं, आमचं येणं अनिवार्य कारणामुळे 1 दिवस पुढं ढकललं आहे. याचं कारण असं की हे सगळं फोनवर नीट सांगण्याचा मी प्रयत्न करतो, तुला समजेल असं स्पष्ट आडपडदा न ठेवता. जे काही घडलं आहे त्यावर सहसा कोणी विश्वास ठेवणार नाही हेही माहिती आहे. पुरावा जो द्यायचा तो इथून 50 हात दूरवर एका झोपडीत मातीत पडलाय, कदाचित अजूनही. त्याची आठवण जरी झाली तरी मी नखशिकांत शहारतो. आणि म्हणूनच पुरावा म्हणून आणू शकलो नाही. यात नवल ते काय. बरं ते जाऊ दे, आता आधी काय घडलं ते सांगतो. सुटकेस लावून झाल्यावर कंदिलाची वात कमी केली. ड्रेसिंग टेबलाच्या आडोशाला ठेवला. नाईट सूट घालून बेडवर झोपायला जाणार तेवढ्यात पूर्वेकडील दरवाजावर थाप पडली. या दरवाजाच्या मागे धुर्जटी बाबूंची खोली. दरवाजा उघडताच ते दबक्या सुरात म्हणाले, तुमच्याजवळ फ्लीट किंवा तशा प्रकारचं काही आहे का? किंवा मच्छर घालवण्यासाठी काही औषध आहे का? पण आता मच्छर आले कुठनं? तुमच्या खोलीच्या दारखिडक्यांना जाळी लावली आहे. हां ती आहे. मग तरीही काहीतरी चावतंय. आता तोंडावर डाग आलेत. दरवाजाच्या तोंडाशी अंधार होता. त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मी म्हणालो, आद्या आत या, बघू द्या कसले डाग आहेत. धुर्जटी बाबू आत आले. मी कंदील समोर धरला. खरंच चेहऱ्यावर डाग होते, काळे काळे डाग. असा प्रकार कधी बघितला नव्हता. पाहिल्यावर खरंच वाईट वाटलं. म्हणालो, काहीतरी दुखणं जडलंय, ॲलर्जी असू शकते. उद्या सकाळी आपण डॉक्टरकडे जाऊ, काळजी करू नका. तुम्ही खोलीत जा, झोपायचा प्रयत्न करा. उगाच नका काळजी करू. आणि हे काही किडे कीटकाचं चावणं नाही आहे. खूप त्रास होतोय का? काय चावतंय कळलं का? नाही ना. मग ठीक आहे, तुम्ही जा खोलीत आणि झोपून जा. ते गेले. मीही ब्लँकेट ओढून बेडवर आडवा झालो. झोपण्यापूर्वी रोज पुस्तक वाचायची सवय.
पण इथे कंदिलाच्या प्रकाशात ते शक्य नव्हतं. खरं सांगायचं तर आज गरजही नव्हती, इतका थकलो होतो. उशी डोक्यावर घेताच झोप लागली असती, पण आज तसं काही घडायचं नव्हतं. झोपेनं डोळे झडावले, पेंग आली आणि गाडीच्या आवाजानं ती दूर झाली. साहेब जातीय माणसाचा आवाज आला, पाठोपाठ कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज. बहुतेक टुरिस्ट आलेत. रागावल्याचा आवाज आणि लगेच कुत्रा भुंकायचा आवाज थांबला. साहेबही खोलीत शिरले असावेत. पुनश्च सगळं निःशब्द. बाहेर रातकड्यांचा आवाज नाही, बरोबरीनं आणखीन कसला तरी आवाज. माझ्या शेजारच्या खोलीतले धुरजटी बाबू जागेच होते. नुसते जागेच नाही तर त्यांच्या हालचालीही सुरू होत्या. त्यांच्या पावलांचा आवाज येत होता. मी दरवाजाच्या खालच्या फटीतून वाकून बघितलं. खोलीत अंधार होता. कंदील विझवला असावा किंवा बाथरूममध्ये ठेवलेला असावा. पण मग अशा अंधारात हा माणूस फेऱ्या का मारतोय? आज पहिल्यांदा माझ्या मनात शंका आली की एकतर हा माणूस माथे फिरू असावा किंवा त्याच्या डोक्यात फरक तरी. माझी ओळख मात्र 2 दिवसांची. फार काही माहिती नव्हती. तरीही 2 तासापर्यंत तरी या माणसात वेडेपणाचं लक्षण मला दिसलं नव्हतं. दिग आणि बायानाचा किल्ला बघताना त्यांचं बोलणं ऐकून वाटलं होतं हा माणूस इतिहासाचा अभ्यासक आहे. एवढंच नाही तर कलेविषयी सुद्धा त्यांना भरपूर ज्ञान होतं. त्याचा पुरावा त्यांच्या बोलण्यातनं कळत होता. मुसलमान कारागिरासंबंधी त्यांनी पद्धतशीरपणे सांगितलं होतं. छे वेळ दौडून चालणार नाही, डॉक्टरांचा शोध घ्यायलाच हवा. धुरजटी बाबूंसाठी मला हे करायलाच हवं होतं. माझ्या रेडियमच्या घड्याळात मी बघितलं 11:15 वाजले होते. तेवढ्यात पूर्वेकडच्या दरवाज्यावर थाप पडली. आता बेडवरनं उठायलाच हवं. मी आवाज दिला, धुरजटी बाबू काय झालंय? काय म्हणताय? पुन्हा तेच. माझ्या लक्षात आलं त्यांची बोबडी वळली आहे. मी तर चांगलाच गोत्यात अडकलो म्हणायचा. मी पुन्हा विचारलं, नीटपणे स्पष्ट बोला. तर पुन्हा तेच. नाईलाजानं उठलो. दार उघडताच त्यांनी लहान मुलासारखा प्रश्न केला. मी जरासा त्रासलोच. अच्छा, सापमधला स दंतव्य आहे का? मी माझा त्रास न लपवता म्हटलं, एवढ्या रात्री हे विचारताय का? दंतव्य स? हो, साप म्हणजे सर्प, स्नेक, सगळे स. आणि तालव्य श, ते वेगळे शाप, म्हणजे अभिशाप. थँक्स. शय्येवर जा. त्यांची आत्ताची परिस्थिती बघून मला त्यांची दया येत होती. मी म्हटलं, तुम्हाला एखादी झोपेची गोळी देऊ का? आहे माझ्याजवळ. नको, थंडीचे दिवस आहेत, झोप लागेल तशीच सस सूर्यास्त झालाच आहे. मला त्यांची कीव वाटत होती. मी विचारलं, तुमच्या जिभेला काही झालं आहे का? तुम्ही असे अडखळताय का? तुमचा टॉर्च द्या, मी बघतो. मी त्यांच्या मागोमाग त्यांच्या खोलीत गेलो. ड्रेसिंग टेबलवरचा टॉर्च उचलत त्यांच्या तोंडावर धरला. त्यांनी लगेच आ करून जीभ बाहेर काढली. जिभेला काहीतरी इजा झाली होती हे नक्की. जिभेवर बारीक बारीक लाल डाग होते. ते मध्यापर्यंत गेलेले दिसले. इथे या ठिकाणी काही दुखत खुपत नाही? अजिबात नाही. कसलं दुखणं त्यांना लागलं होतं? माझ्या आकलनाच्या बाहेर होतं ते. आता माझी नजर पलंगाकडे गेली. बिछाना व्यवस्थित होता, एकही वळी नव्हती. माझ्या लक्षात आलं ते बेडवर झोपायला गेलेच नाहीत. मी जरासा कडक सूर लावत म्हटलं, तुम्ही झोपायला जा. तुम्हाला झोप लागली की मी माझ्या खोलीत जाईन. मी हात जोडून विनंती करतोय तुम्हाला, आता दरवाज्यावर धक्के मारू नका. कारण मला झोपेची गरज होती. ट्रेनमध्ये झोप येणार नाही हे मला माहिती होतं. आणि धुरजटी बाबूंची लक्षणं झोपायची नव्हती. कंदील बाथरूममध्ये असल्याने खोलीत अंधारच. अधूनमधून चांदण्यांचा प्रकाश तेवढा येत होता. तेवढ्या प्रकाशात जेवढं दिसेल तेवढं त्यांच्याकडे बघत होतो. अधूनमधून ओठ फाकवून शीळ घातल्यासारखा आवाज ते काढत होते. मी ब्लँकेट गुंडाळून आलो होतो. ते तसेच होते, उघड्या अंगानं. हे तर भलतंच लाचांड.
नक्कीच त्यांना काहीतरी विचित्र आजार झालेला असावा. अशा वेळी त्यांना एकटं सोडून जाणंही बरोबर वाटत नव्हतं. परक्या ठिकाणी माणूस संकटात सापडला की दुसरा मदत करतोच. पुन्हा पुन्हा त्यांना झोपायला सांगत राहिलो. शेवटी जोर जबरदस्तीनं त्यांचा हात धरला आणि खेचत बेडकडे नेलं. ते लहान मुलासारखे वागत होते तर मला मोठेपणाची भूमिका घ्यायला पाहिजे. मी त्यांचा हात धरला तर तो बर्फासारखा गार लागला. जिवंत माणसाचा एवढा थंडगार स्पर्श मी कल्पनाही करू शकलो नाही. माझ्या शरीरात भयान शिरशिरशी आली. मी चमकलो. माझी स्थिती बघून दुर्जटी बाबू ओठाच्या कोपऱ्यातनं हसत होते. त्यांचे पिंगट घारे डोळे माझ्याकडे बघून हसत होते जणू. मी घोगऱ्या आवाजात विचारलं, दुर्जटी बाबू, तुम्हाला काय होतंय? त्यांनी माझ्यावरची नजर न काढता ते एकटक बघत राहिले. एकदाही पापणी लवली नाही त्यांची. त्यांच्या ओठातून 2-1 वेळा जीभ वळवळत बाहेर आली. नंतर फुसफुसत्या आवाजात ते म्हणाले, बाबा बोलवतायत. बालकिशन ये, बालकिशन ये. नंतर दिसलं त्यांचे गुडघे दुमडून ते बसले. नंतर शरीराचा भार हनवटीवर पेलत जमिनीवर पालथे झाले आणि स्वतःलाच हिसका घेत ताणून देत पलंगाखाली अंधारात तसेच गेले. ते बघून मी घामानं थपथपलो. हातपाय थरथरत होते. नीटपणे उभंही राहता येत नव्हतं. आता मला दुर्जट बाबूंची काळजी न वाटता मी अविश्वसनीय अशा अनुभवातनं जात होतो. मनात भयंकर भयावह अशा स्थितीने ठाण मांडलं. कसाबसा माझ्या खोलीत परत आलो. दरवाजा पक्का बंद करून कडी घातली. नंतर ब्लँकेट डोक्यावरनं ओढून घेतलं. थोड्या वेळात माझी थरथर थांबली. मनातल्या भावना स्पष्ट झाल्या. एकंदरीत कुठून कुठे पोहोचलो याची जाणीव झाली. तर्क लढवून सारासार विचार करून एका मताशी ठाम राहण्याची गरज होती. संध्याकाळी घडलेलं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. दुर्जटी बाबूंनी इमली बाबाच्या पाळलेल्या नागाला दगड मारून 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 टाकलं. त्यानंतर इमली बाबांनी दुर्जटी बाबूकडे बोट दाखवून म्हटलं होतं, एक बालकिशन मेला तरी त्याच्या जागी दुसरा बालकिशन येईल. आता तो दुसरा बालकिशन साप का माणूस, का सापात रूपांतर झालेला माणूस? दुर्जटी बाबूंच्या अंगावर गोल गोल ठिपके कसले उमटलेत. त्यांच्या जिभेवरचे डाग कसलेत. जीभ 2 भागात विभागण्यापूर्वीची अवस्था. त्यांचं शरीर एवढं थंडगार का लागत होतं? आणि ते बेडवर न झोपता पलंगाखाली का गेले? अचानक वीज चमकावी तशी एक झलक माझ्या लक्षात आली. दुर्जटी बाबूंनी मला खगम संबंधी प्रश्न विचारला होता. तेव्हा तो शब्द ओळखीचा वाटत होता, पण नीटसं लक्षात येत नव्हतं. आता स्पष्टपणे आठवलं. लहानपणी महाभारतातली एक गोष्ट ऐकली होती, ती आठवली. खगम नावाचा एक तपस्वी होता. त्याच्या शापामुळे त्याचा मित्र सहस्त्रपाद मुनी टोळा साप बनतो. खगम साप शाप जुळतंय. तर तो होता टोळा साप, तर हा कोण? दरवाज्यावर पुन्हा एकदा धक्का बसला, पण आता वरच्या बाजूनं नाही तर खालून उंबरठ्याच्या बाजूनं. एकदा नाही 2-3 वेळा. मी उठलोच नाही. काही झालं तरी मी दरवाजा उघडणार नाही हे ठरवून टाकलं. आवाज बंद झाला. मी श्वास रोखून कान देऊन बसलो. कानावर पडला शिळेचा हळू आवाज. दरवाजा उघडला नाही हे लक्षात येऊन तो दरवाजापासून दूर गेला. आता मला फक्त माझ्या हृदयाची धडधड ऐकू येत होती. आणि अचानक ची ची असा आर्त पण हलकासा सूर. उंदीर आहे का काय? इथे आहेत उंदीर. पहिल्या दिवशी पाहिले होते. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणला सांगताच त्यांनी पिंजऱ्यात पकडलेला उंदीर दाखवत म्हटलं, चिचुंदऱ्यासुद्धा आहेत इथे. क्रमाक्रमानं तो आर्तनाद कमी झाला. पुन्हा सगळं स्तब्ध. घड्याळाकडे बघितलं. रात्रीचा 1:15 वाजला होता. एवढ्या वेळात झोपेनं पळ काढला. खिडकीतून बाहेरचा झाडझाडोरा दिसत होता. चंद्र आकाशात अगदी मध्यावर. पुन्हा एकदा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. शेजारच्या खोलीचा दरवाजा दुर्जटी बाबूंनी उघडला. जो समोर व्हरांड्याकडे जायचा होता तो. माझ्या खोलीतला खिडकीच्या समोर त्या खोलीचा दरवाजा
म्हणजे धुर्जटी बाबू खोलीत असणार. व्हरांडा फार करून 20 हात दुरीवर झाडी सुरू होते. धुर्जटी बाबू व्हरांड्यातनं बाहेर पडले. आता कुठं जात असतील ते? डोक्यात काय चालू आहे कोण जाणे. मी खिडकीतनं तिकडे नजर लावून बसलो. पुन्हा शीळ. हळूहळू ती वाढत होती. आता तर अगदी जवळ, माझ्या खिडकीजवळ. नशीब खिडकीला जाळी होती. तेवढ्या जमिनीवरनं काहीतरी वर उचलून थांबलं. पाहिलं डोकं होतं आणि अंधुक उजेडात 2 घारे पिंगट डोळे जळजळीत नजरेनं बघत होते. एकटक पापणी न हलवता. मिनिटभर अशी स्थिती होती आणि अचानक कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. तशी लगेचच ते डोकं उजवीकडे बघत खालच्या बाजूला उतरत अदृश्य झालं. कुत्रा भुंकत होता अगदी जीवाच्या आकांतानं. तेवढ्या झोपेनं जडावलेला साहेबांच्या रागवण्याचा आवाज आला. थोड्याच वेळात कातर सुरात विवळत त्याचा आवाजही बंद झाला. नंतर सगळं चुपचाप. मी 10 मिनिटात माझ्या गात्रांना सावरून सावध राहत निजलो, पण कानात ते बडबड गीत गुंजत होतं. सापाची भाषा, सापाची शीळ, फिस फिस फिस. बालकिशनचं जहाल विष, फिस फिस फिस. हळूहळू मी निद्रेच्या अधीन झालो. मला जाग आली ती गोऱ्या साहेबाच्या आरड्याओरड्यामुळे. मी घड्याळात बघितलं 6 वाजून गेले होते. नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे. मी अंगावर गरम शाल लपेटली बाहेर आलो. गोरा साहेब दिसला. 2 अमेरिकन युवक, ब्रूस आणि मायकेल. त्यांचा पाळीव कुत्रा काल मेला होता. त्यांच्याच खोलीत निजला होता, पण खोलीचं दार उघडंच ठेवलं होतं. त्यांना शंका होती रात्री साप किंवा विंचू त्याला चावलेला असावा म्हणून तो मेला. मायकल म्हणाला इंगळी किंवा काळा विंचू चावला असेल, कारण थंडीच्या दिवसात साप बाहेर पडत नाही. ही गोष्ट बहुतेक लोक जाणतात. मी त्या कुत्र्याच्या विषयात फारसा लक्ष न घालता दुसऱ्या बाजूला असलेल्या धुर्जटी बाबूच्या खोलीकडे वळलो. दार उघडंच होतं, पण खोलीत कोणीच नव्हतं. लक्ष्मण रोज सकाळी शेगडी पेटवून चहाचा आधण ठेवतो. त्याला विचारलं तर म्हणाला त्यांनी धुर्जटी बाबूंना बघितलेलंच नाही आहे रात्रीपासनं. मनात नाना प्रकारच्या शंका थैमान घालत होत्या. काही झालं तरी त्यांचा शोध घ्यायलाच हवा. पायी चालत चालत असे किती लांब जातील. मी आसपासच्या जंगलात शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. 8:30च्या सुमाराला जीप आली. मी ड्रायव्हरला म्हटलं आधी पोस्ट ऑफिसला चल, जयपूरला टेलिग्राम करायचा आहे. धुर्जटी बाबूंचं असं रहस्यमय गुप्त होणं याचं कारण शोधल्याशिवाय मन शांत होणार नव्हतं हे निश्चित. मेजदाला टेलिग्राम केला आणि एक दिवस पुढचं तिकीट काढलं. रेस्ट हाऊसला परत आलो. धुर्जटी बाबूची काहीही खबर नव्हती. अमेरिकन माणसांनी त्यांच्या मृत कुत्र्याच्या शरीराची रीतिवत विल्हेवाट लावली होती आणि ते गाशा गुंडाळून निघून गेले होते. मी सगळी दुपार रेस्ट हाऊसच्या आसपास धुर्जटी बाबूचा शोध घेत फिरलो, पण त्यांचा पत्ताच नव्हता. ठरल्याप्रमाणे जीप 7 वाजता हजर झाली. माझ्या डोक्यात एक विचार आला. मी ड्रायव्हरला म्हटलं इमली बाबाकडे चल. काल ह्याच वेळी तिकडे गेलो होतो. आजही त्याच वेळेला पोचलो. कालच्याप्रमाणे बाबा झोपडीसमोर धुनी लावून बसले होते. आणखी 2 शिष्य वाढले होते. एक मध्यमवयीन तर दुसरा किशोरवयीन. मला बघताच बाबांनी खांदे झुकून नमस्कार केला. कालच्या भस्मविरेचित नजरेत आणि आजच्या नजरेत फार मोठा फरक होता. मी वेळ न दवडता थेट विचारलं काल माझ्याबरोबर जे ग्रहस्थ आले होते ते इथे आलेत का? त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का? बाबा प्रसन्नपणे हसले. म्हणाले आहे तर खबर. तुमच्या दोस्तानं माझी इच्छा पूर्ण केली. माझा बालकिशन परत आला. आत्ता पहिल्यांदाच बाबांच्या जवळ एक दगडी वाटी, त्यात पातळसर पांढरा पदार्थ. दूध असते, दुसरं काय असणार. पण मी साप दुधाची वाटी बघायला आलो नव्हतो. मला धुर्जटी प्रसाद बोस नामक माणसाचा शोध घ्यायचा होता. माणूस हवेत विरू शकणार नाही, पण त्यांच्या अस्तित्वाची एखादी खूण दिसत नव्हती. तेवढी दिसली असती तरी निश्चिंत झालो असतो. इमली बाबा मनकवडेत हे मला माहिती होतं. ते मनातलं ओळखतात. चिलमीतनं एक मोठा झुरका घेऊन ते म्हणाले आता तुझ्या दोस्ताला तू पूर्वीसारखा भेटू शकणार नाहीस, तरीही त्याची स्मृतिचिन्ह दिसतील. ठेवली आता जपून.
तू बालकिशनच्या डेऱ्यापासनं 50 पावलं दूर जा, तिथे कापलेलं झाड दिसेल. सावधगिरीने जा. मी बाबांच्या सांगण्यानुसार बालकिशनच्या बेळापाशी पोचलो. बेळात साप आहे का नाही याच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं, कुतूहलसुद्धा नव्हतं. आकाशातून अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे बघत मी दक्षिणेकडे चालत गेलो. गवत, काटेरी झाडं झुडपं, दगड यातनं वाट काढत मोजून 50 पावलं पुढं गेलो. लक्ष गेलं. एका अर्जुन वृक्षाच्या बुंध्यापाशी एक वस्तू पडलेली दिसली. अशीच वस्तू इमली बाबाच्या झोपडीसमोर बांधलेल्या दोरीवर झुलताना पाहिली होती. ती एक खोळ होती, शरीराच्या चामड्याची, आणि त्यावर रोहितांची खूण. सापाची खोड, कात, सापाचं शरीर एवढं लांबरुंद, पण या खोळीतून 2 हात आणि 2 पायसुद्धा. म्हणजे ही माणसाच्या कातड्याची खोळ. ते माणूस आता माणूस नव्हतं. म्हणजे दुर्जटी बाबू. मी नखशिखांत शहारलो. तो आता बिळात वेटोळं घालून निजलाय. जातिवंत कोबरा नागराज. त्याच्या दातात जहर भरलेलं. तेवढ्यात त्याची फुसफुस सुरू झाली. सूर्य अस्ताला गेला आणि इमली बाबा हाकारायला लागले, बालकिशन, बालकिशन. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सत्यजित राय यांची कथा खगम, जिचा भावानुवाद केला होता मृणालिनी केळकर यांनी. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. या कथेवरती कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर 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 करा. आणि हो, तुमच्या मित्रपरिवारात ज्यांना कथा ऐकण्याची आवड आहे अशा सर्व मित्रपरिवारात ही कथा पसरवा आणि त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.